नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, जर तुमच्याकडे खाजगी वाहन असेल तर तुम्ही PUC प्रमाणपत्राबद्दल नक्कीच ऐकलं असेल। PUC म्हणजेच प्रदूषण नियंत्रणाखाली असल्याचं प्रमाणपत्र। तुमच्या वाहनामुळे होणारं प्रदूषण नियंत्रणात आहे आणि पर्यावरणाला हानी नाही असं ते प्रमाणपत्र असतं। हे प्रमाणपत्र दर 6 महिन्यांनी तुम्हाला तयार करावं लागतं। पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या सर्व वाहनांसाठी PUC प्रमाणपत्र अनिवार्य असतं। अपडेट न केल्यास आणि पकडले गेल्यानंतर दंड भरावा यासाठी लागू शकतो। त्याचबरोबर गरज भासल्यास वाहनाच्या विम्याचा दावा करतानाही यामध्ये अडचणी येऊ शकतात। तर मित्रांनो, PUC प्रमाणपत्र हे तुमच्या वाहनासाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे। तुम्ही नेहमी अपडेटेड PUC सोबत ठेवावा आणि त्याच वेळी आपण त्याचं नूतनीकरण करण्याची देखील काळजी घेतली पाहिजे। काही वेळा सर्व कागदपत्र असूनही तुम्हाला केवळ PUC प्रमाणपत्र नसल्यामुळे चलन भरावं लागतं। जर तुम्ही PUC प्रमाणपत्राशिवाय गाडी चालवताना पकडले गेलात तर तुम्हाला मोठा दंड देखील भरावा लागू शकतो। कोणत्याही PUC केंद्रावरून तुम्हाला हे प्रमाणपत्र सहज मिळू शकतं। इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच IRDAच्या नुसार तुमच्या वाहन विम्याचं नूतनीकरण करताना तुम्हाला वैध PUC प्रमाणपत्र आता इथून पुढे द्यावं लागेल। कायद्यानुसार तुम्ही थर्ड पार्टी इन्शुरन्सशिवाय कोणतेही वाहन चालवू शकत नाही। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आधारित IRDAने असा आदेश जारी केलाय की पॉलिसी नूतनीकरणाच्या वेळेला वैध PUC प्रमाणपत्र असल्याशिवाय कोणतीही विमा कंपनी आता तुमचा विमा काढू शकत नाही। आता जर तुम्हाला विम्याचा दावा करायचा असेल तर यासाठी काय नियम आहेत तेही पहा। मोटार वाहन नियम 1989 नुसार सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयामध्ये PUC अनिवार्य प्रमाणपत्र म्हणून घोषित केले। त्याचवेळी IRDAने विमा कंपन्यांना आदेश दिले आहेत की ज्या वाहनाकडे PUC प्रमाणपत्र नाही त्यांचा विमा उतरवू नका। मात्र विम्याचा दावा करण्यासाठी या प्रमाणपत्राचं बंधन ठेवण्यात आलेलं नाही। विम्याचे दावे सहजपणे निकाली काढल्या गेल्याने गेल्या वर्षी हा नियम KYC म्हणून लागू करण्यात आलाय। यानुसार विमा दावा निकाली काढण्यासाठी PUC प्रमाणपत्र असणं आता आवश्यक नाही। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता तुम्हाला PUC प्रमाणपत्र आवश्यक नाही, परंतु ते काढून मात्र तुम्हाला घ्यावं लागेल, हे लक्षात असू द्या। तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।